शेतकऱ्यांनो, एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। आता शेतजमिनीच्या वाटणी पत्रावर लागणारा नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ झालाय। होय, अगदी 0 रुपये। महाराष्ट्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय आणि आता लाखो शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे। सरकारने काय सांगितलं आहे ते साध्या भाषेमध्ये आपण समजून घेऊयात। जर तुमच्या कुटुंबात वडिलोपार्जित जमीन असेल आणि तुम्ही भाऊ बहीण कुटुंबातील सदस्य मिळून आपापसात वाटणी केली, वाटणी पत्र तयार केलं, तर त्या वाटणी पत्रावर नोंदणी शुल्क लागणार नाही। हा निर्णय आधीच मे 2025 मध्ये मंजूर झाला होता आणि जून 2025 मध्ये त्याची अधिसूचना पण आली होती। पण इथे एक प्रॉब्लेम होता। काही लोक काय करत होते, कलम 85 अंतर्गत प्रक्रिया न करता सरळ आपापसात वाटणीपत्र बनवून नोंदणीसाठी ऑफिसमध्ये देत होते। अशा वेळी काही ठिकाणी शुल्क घेतले जात होते। आता सरकारने हे पण क्लिअर केलं आहे, जरी तुम्ही कलम 85 ची प्रक्रिया केली नसेल आणि थेट वाटणीपत्र नोंदणीस दिलं असेल तरी सुद्धा नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ असेल। एक सोपं उदाहरण घेऊन आपण पाहूयात। समजा तिघे भाऊ आहेत आणि त्यांच्याकडे वडिलांची शेती आहे। त्यांनी आपापसात ठरवून जमीन वाटून घेतली आणि वाटणी पत्र तयार करून नोंदणीस दिलं, तर आता त्यांना नोंदणी शुल्क भरावं लागणार नाही। या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचणार आहे आणि प्रक्रिया सोपी होणार आहे। तुमच्या गावात कुणी जमीन वाटणी करणार असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा। या निर्णयाबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला असेल तर जाताना सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करा। धन्यवाद।